Good morning, students. I am Miss KB Kadam. Today I have to start set theory, and the next content is set theory, Cartesian product of two sets. So, Cartesian product of two sets यामध्ये तुम्हाला दोन सेट्स दिले जातील, सेट ए आणि सेट बी, किंवा ए बी सी तीन सेट दिले जातील किंवा 4 सेट दिले जातील. तर त्यामध्ये जे सेट दिले जातील तर त्यामध्ये ज्या व्हॅल्यू असतील त्या 1 2 3 5 किंवा 10 11 13 14 XYZ अशा व्हॅल्यू त्या सेट्समध्ये अवेलेबल असतील. सो कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ टू सेट्समध्ये आपण पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन बघणार आहे. त्यामध्ये मल्टिप्लिकेशन हा रूल्स कसा अप्लाय होतो आणि तो कार्टेशियन प्रॉडक्टला कसा लागू होतो ते आपण या कन्सेप्टमध्ये बघणार आहे. If a Cartesian product of two sets, so if A and B are any two sets, then set of all ordered pairs whose the first members belong to A and second members belong to B, then it is called Cartesian product of A and B, and it is denoted by A into B. So symbolically, A into B is equal to x of A comma B. A belongs to A and B belongs to B. Small a belongs to capital A and small b belongs to capital B. So Cartesian product of set A and set B is equal to, for example, A is equal to 1 2, B is equal to 2 3. Find A into B and B into A. So A into B is equal to A comma, सो ए इंटू बी इज इक्वल टू इन ब्रॅकेटमध्ये दोन सेट जे दिलेले आहेत, सेट ए आणि सेट बी. त्यामध्ये ए ह्या सेटमध्ये दोन इलेमेंट्स दिल्यात 1 आणि 2. बी ह्या सेटमध्ये दोन इलेमेंट्स आहेत 2 आणि 3. अँड फाइंड करायला ए इंटू बी अँड बी इंटू ए हे दिलेले, म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्ट ए इंटू बी बी इंटू ए. सो पहिल्यांदा आपण ए इंटू बी सॉल्व करणार. मग ए ह्या सेटमध्ये जे दोन इलेमेंट्स आहेत ते 1 बाय 1 बी ह्या सेटशी आपण कम्पेअर करणार, त्याला बिलॉंग करणार. सो ए ह्या सेटमध्ये 1 आणि 2 हे दोन इलेमेंट्स आहेत. त्यामधला 1 हा फर्स्ट अल्फाबेट मी घेणार. 1 इंटू 2 ए ह्या सेटमधला फर्स्ट ए ह्या सेटमधला जो फर्स्ट इलेमेंट आहे 1, तो मी आधी कम्पेअर करणार बी मधले जे दोन्ही इलेमेंट्स आहेत 2 आणि 3 त्याच्याशी 1 बाय 1. सो 1 कॉमा 2 हा झाला माझा फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट. ए ह्या सेटमधली पहिली व्हॅल्यू घेतली, ती बी ह्या सेटमधल्या फर्स्ट व्हॅल्यूशी कम्पेअर केली 1 कॉमा 2. ए ह्या सेटमधली अगेन फर्स्ट व्हॅल्यूच आहे आणि बी ह्या सेटमधली सेकंड व्हॅल्यू 1 कॉमा 3. सिमिलरली ए ह्या सेटमधली सेकंड व्हॅल्यू 2 कम्पेअर करायचं बी ह्या सेटमधल्या 2 आणि 3 ह्या दोन व्हॅल्यूला. सो नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 2 कॉमा 2 अँड 2 कॉमा 3. सो ए इंटू बी यामध्ये आपले 4 ब्रॅकेट आहे ते तयार झाले. फर्स्ट 1 कॉमा 2 1 कॉमा 3 2 कॉमा 2 2 कॉमा 3. देन नेक्स्ट बी इंटू ए. बी इंटू एमध्ये बी ह्या सेटमधले फर्स्ट व्हेरिएबल घ्यायचे, त्या व्हॅल्यू बी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 2 आणि 3, त्या व्हॅल्यूनं कम्पेअर करायचं ए ह्या सेटला. सो बी इंटू ए इज इक्वल टू 2 कॉमा ए 2 कॉमा 2 3 कॉमा ए 3 कॉमा 2. सो बी इंटू ए हा सुद्धा आपला सेट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट जे सेकंड एक्झाम्पल आहे, आता सेकंड एक्झाम्पलमध्ये अगेन 2 सेट्स दिल्यात, सेट ए आणि सेट बी. सेट ए इज इक्वल टू विदिन अ कर्ली ब्रॅकेट 1 कॉमा 2 कॉमा 3. बी इज इक्वल टू 3 कॉमा 4. देन फाइंड ए इंटू बी बी इंटू ए इंटू ए अँड बी इंटू बी. So A Cartesian product B Cartesian A Cartesian A and B Cartesian B. So first of all solve A into B. So A मध्ये जे व्हेरिएबल आहेत, A मध्ये 3 इलेमेंट्स आहेत 1 2 3 आणि B या सेटमध्ये 3 आणि 2
हे 2 एलिमेंट्स आहेत. सो आता इथं कंपॅरिझन आपण कसं करणार? सो 1 पहिल्यांदा 2 1 जो ए ह्या सेटमध्ये जी फर्स्ट व्हॅल्यू आहे 1 1,3 अगेन 1,4 बी मधले सगळे एलिमेंट संपले. ए मधली आपण फर्स्ट व्हॅल्यू घेतली, ती व्हॅल्यूनं आपण बी या सेटला कम्पेअर केले. ए मधली फर्स्ट व्हॅल्यू आहे 1 1,3 1,4. ओके, बी या सेटमधल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या संपलेल्या आहेत. अगेन नेक्स्ट व्हॅल्यू सेट ए मधली 2 2,3 2,4. ए ह्या सेटमधली थर्ड व्हॅल्यू 3 3,3 3,4. ए ह्या सेटमधली थर्ड व्हॅल्यू आहे 3 आणि बी ह्या सेटमध्ये पहिली व्हॅल्यू आहे 3, त्यामुळे 3,3 हा एक ब्रॅकेट झाला. त्यानंतर सेकंड लास्ट ब्रॅकेट ए ह्या सेटमधली लास्ट व्हॅल्यू आणि बी ह्या सेटमधली लास्ट व्हॅल्यू 3,4. सिमिलरली नेक्स्ट बी इंटू ए. बी इंटू ए इज इक्वल टू बी ह्या सेटमधल्या ज्या व्हॅल्यू आहेत 3 4 त्या 1 बाय 1 कम्पेअर करायच्या ए ह्या सेटला. ए ह्या सेटमध्ये 3 व्हॅल्यू आहेत 1 2 3. सिमिलरली ए इंटू बीची जी प्रोसिजर केली तीच प्रोसिजर खाली फॉलो करायची. सो बी ह्या सेटमध्ये फर्स्ट व्हॅल्यू आहे 3. सो 3,1 हा एक ब्रॅकेट झाला. त्यानंतर अगेन 3,2 3,3 हे 3 ब्रॅकेट कंप्लीट झाले बिकॉज ए या सेटमध्ये 3 व्हेरिएबल आहेत, 3 व्हॅल्यू आहेत. सो अगेन बी या सेटमधली सेकंड व्हॅल्यू 4 कम्पेअर करायचं अगेन ए ह्या सेटला, त्यामध्ये अगेन 3 ब्रॅकेट्स आपले क्रिएट होतील. सो 4 इंटू 1 4 इंटू 2 4 इंटू 3. सो बी इंटू ए जो हा सेट आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आहे ए इंटू ए. ए इंटू ए. ए ह्या सेटमधलाच व्हॅल्यू 1 बाय 1 व्हॅल्यूनं आपण त्या व्हॅल्यूशी कम्पॅरिझन करायचं. सो 1 इंटू 1 1 इंटू 2 1 इंटू 3. 1 ह्या व्हॅल्यूनं पहिल्यांदा 1शीच कम्पेअर केलं 1,1 पुन्हा 1,2 1,3. सेकंड 2 ही व्हॅल्यू 2,1 2,2 2,3. सिमिलरली थर्ड व्हॅल्यू 3 3,1 3,2 3,3. सिमिलरली सेट बी. बी ह्या सेटमध्ये 2च व्हेरिएबल आहेत 3 अँड 4. सो फाइंड बी इंटू बी इज इक्वल टू 3,4 4,3. सो आपलं सेकंड एक्झाम्पलसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते स्क्रीनवरती दिसते, ते आपल्याला लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड LHS इज इक्वल टू प्रूफ आहे का नाही ते आपल्याला प्रूफ दॅट करायचं आहे. इफ ए इज इक्वल टू 1 2 3 बी इज इक्वल टू 3 4 प्रूफ दॅट A into B is not equal to B into A. A into B is not equal to B into A. If A is equal to 1 2 3 and B is equal to 3 4. सेम एक्झाम्पल घेतले जे सेकंडमध्ये आपण सॉल्व केले, पण इथं प्रूफ करायचं आहे प्रूफ दॅट A into B is not equal to B into A. सो नेक्स्ट सिमिलरली सॉल्व करायचं आहे लेफ्ट हँड साईड LHS इज इक्वल टू A into B. सो ए इंटू बी इज इक्वल टू जे की पहिलं एक्झाम्पल आपण मध्ये सॉल्व केलेले आहेत 1,3 1,4 2 3 2 4 3 3 3 4. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हटलेलं आहे. RHSमध्ये आलेले आहेत व्हॅल्यू 3,1 3,2 3,3 4,1 4,2 4,3. याला म्हटलेलं आहे इक्वेशन सेकंड. देन आता दोन्ही इक्वेशन आहेत, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड, हे आपले इक्वल आहेत का? इक्वल म्हणजे त्यातले प्रत्येक सेट जो प्रत्येक ब्रॅकेट आलेला आहे आतमध्ये तो सेमच असला पाहिजे. प्रत्येक व्हेरिएबलची पोझिशनसुद्धा सेमच असली पाहिजे. ए इंटू बीमध्ये फर्स्ट ब्रॅकेट आहे 1,3 तर बी इंटू एमध्ये सुद्धा 1,3च पाहिजे. तो 3 इंटू 1 आला तर तो वेगळा ब्रॅकेट झाला. 1,4 असेल तर बी इंटू एमध्ये सुद्धा 1,4च पाहिजे. सो इक्वल येतात का हे दोन्ही क्रॉस चेक करा. दोन्हीही इक्वल येत नाहीत. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड LHS इज नॉट इक्वल टू RHS. दोन्हीही सेट आपले इक्वल
नाही आहेत, म्हणून A इंटू बी इज नॉट इक्वल टू बी इंटू ए. सिमिलरली नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 4th नंबरचा प्रॉब्लेम. सो 4th नंबरच्या प्रॉब्लेममध्ये 3 सेट्स तुम्हाला दिलेले आहेत, ए, बी अँड सी. ए इज इक्वल टू 1,4, बी इज इक्वल टू 2,3 अँड सी इज इक्वल टू 3,5. So prove that A into B is not equal to B into A. A into B is not equal to B into A. And second, A into B intersection A into C. So first of all solve A into B is not equal to B into A. So LHS is equal to A into B. So A into B, A ह्या सेटमध्ये 2 व्हेरिएबल आहेत 1 आणि 4 आणि बी ह्या सेटमध्ये सुद्धा 2 व्हेरिएबल आहेत 2 आणि 3. सो ए ह्या सेटमधला जो फर्स्ट व्हेरिएबल आहे 1, फर्स्ट व्हॅल्यू आहे 1, त्यानं बी ह्या सेटला कम्पेअर करायचं. सो 1,2 1,3. अगेन 4,2 4,3. सो 1,2 1,3. अगेन ए ह्या सेटमधली सेकंड व्हॅल्यू आहे 4 4,2 4,3. सो इक्वेशन फर्स्टमध्ये हे 4 आपले ब्रॅकेट्स तयार झाले आहेत. सिमिलरली RHS राईट हँड साईड बी इंटू ए. सो बी ह्या सेटमध्ये 2 3 आहे, त्याने अगेन ए ह्या सेटला मल्टिप्लाय करा. सो 2 इंटू 1 2 इंटू 4 3 इंटू 1 3 इंटू 4. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड LHS इज नॉट इक्वल टू RHS. A into B is not equal to B into A. A into B is not equal to B into A. Example number 5. Sorry, example number 6. त्याच एक्झाम्पल मधलं सेकंड एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 4th मधलं सेकंड एक्झाम्पल A into B इंटरसेक्शन A into C. सो आता या प्रोसिजरमध्ये A इंटू बी आणि A इंटू सी हे दोन्ही ब्रॅकेट 1 बाय 1 सॉल्व करून घ्यायचे. देन नेक्स्ट इंटरसेक्शन म्हणजे त्यामध्ये कोणते ब्रॅकेट कॉमन येतात ते कॉमनली ब्रॅकेट आपल्याला खाली लिहायच्यात. सो नेक्स्ट इंटू बी इंटरसेक्शन A इंटू सी. A इंटू बी इज इक्वल टू 1 2 1 3 4 2 4 3. सिमिलरली A इंटू सी, ए आणि सीचा कंपॅरिझन करायचं आहे. 1 3 1 5 4 3 4 5. सिमिलरली वरती क्रॉस चेक करा, सेम तेच ब्रॅकेट येतात का. क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 ब्रॅकेट दिसतात, 3 सेट दिसतात. त्यामध्ये पहिल्यांदा A इंटू बी, ए आणि बीशी कम्पेअर करायचं आहे. मग 1,2 1,3. अगेन 4,2 4,3. हे आलं A इंटू बी. सिमिलरली A इंटू सी, ए आणि सीचं कम्पॅरिझन 1,3 1,5 4,3 4,5. देन नेक्स्ट जे दोन्ही सेट इथं झालेले तयार A इंटू बी आणि A इंटू सी, यामध्ये इंटरसेक्शन म्हणजे कॉमन सेट कोणते येतात. फर्स्ट येतोय का 1,2 नाही येत. 1,3 ओके 1,3 हा कॉमन आहे, तो लिहिलेला आहे 1,3. त्यानंतर 4,2 नाही, 4,3. नेक्स्ट आहे 4,3. सो A इंटू बी इंटरसेक्शन A इंटू सी इज इक्वल टू विदिन अ कर्ली ब्रॅकेट इन ब्रॅकेट 4,3 अँड 1,3. सिक्वेन्स तुम्ही आहे असं लिहिला, पुढे मागे लिहिला तरी सुद्धा चालेल. सो आन्सर आपलं आलेलं आहे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन, युनियन म्हटलं की त्यामधले होल अल्फाबेट येणार. कार्टेशियन प्रॉडक्ट म्हटलं की त्यामध्ये युनियन इंटरसेक्शन बऱ्याच या कन्सेप्ट येतात. तर त्या 1 बाय 1 आपण बघूया. सिमिलरली नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये ABC 3 सेट दिलेले आहेत, पण तिन्ही सेटमध्ये अल्फाबेट दिलेले आहेत. A इज इक्वल टू A कॉमा B, B इज इक्वल टू P कॉमा Q अँड C इज इक्वल टू Q कॉमा R.
Then find A into B union C. Second, A into B intersection C. Third, A into B intersection A into C. Fourth, A into B union A into C. सो वन बाय वन आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. A इज इक्वल टू A कॉमा B, B इज इक्वल टू सेट ऑफ P Q and C is equal to set of Q R. Then find A into B union C. So first step B union C जो की ब्रॅकेट आहे तो आधी सॉल्व करून घेऊया. B union C म्हणजे सेट B आणि सेट C मधले सगळे अल्फाबेट्स. मग B union C is equal to P Q R. Then A is equal to A हा सेट ॲज इट इज कॉन्स्टंट राहील. A is equal to in bracket AB. So next A into B union C. A ह्या सेट मधल्या जे अल्फाबेट आहेत ए बी त्यांना वन बाय वन बी युनियन सी मध्ये जे 3 अल्फाबेट आहेत त्याला कंपेअर करूया. सो ए इंटू पी, अगेन ए इंटू क्यू, ए इंटू आर. ए हा जो अल्फाबेट आहे ए ह्या सेट मधला त्यांना वन बाय वन पी क्यू आर बी युनियन सी मधले जे अल्फाबेट आहेत त्याला आपण कंपेअर केलं. ए इंटू पी, ए इंटू क्यू, ए इंटू आर. सिमिलरली बीनं सेम प्रोसिजर फॉलो करायची. बी इंटू पी, बी इंटू क्यू, बी इंटू आर. सो सेकंड दिलेला आहे ए इंटू बी इंटरसेक्शन सी. बी इंटरसेक्शन सी म्हणजे सेट बी आणि सेट सी मध्ये कॉमन अल्फाबेट कोणते आहेत? बी आणि सी. बी ह्या सेटमध्ये पी क्यू हे 2 अल्फाबेट आहेत आणि सी ह्या सेटमध्ये क्यू आर हे 2 अल्फाबेट आहेत. सो बी इंटरसेक्शन सी म्हणजे बी आणि सी ह्या सेटमधले कॉमन अल्फाबेट. तर यामध्ये कॉमन अल्फाबेट आहे क्यू, म्हणून बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू क्यू. देन नेक्स्ट ए हा सेट ॲज इट इज लिहून घ्यायचा. ए इज इक्वल टू ए कॉमा बी. So A is equal to A comma B. Then A into B intersection C. So A comma Q, B comma Q. हे काय येणार? कारण की B intersection C मध्ये एकच अल्फाबेट आहे Q आणि A ह्या सेटचं B intersection C ह्या सेटला कंपेअर केलं तर Q ही एकच अल्फाबेट आहे. त्यामुळे A इंटू Q आणि B कॉमा Q. सॉरी ए कॉमा क्यू, बी कॉमा क्यू. सेम आता थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलेलं आहे. ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी. ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी. सो ए इंटू बी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा, नंतर ए इंटू सी, देन नेक्स्ट ए इंटरसेक्शन ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी. देन नेक्स्ट ए इंटू बी इज इक्वल टू सॉल्व करूया आपण ब्रॅकेट ए कॉमा पी, ए कॉमा क्यू, बी कॉमा पी, बी कॉमा क्यू. Then next A into C, A comma Q, A comma R, B comma Q, B comma R. Then next intersection म्हणजे A into B आणि B into C. ह्या दोन्हीमध्ये इंटरसेक्शन कॉमन कोणते येतात? A comma Q and B comma Q. सो हे इंटरसेक्शनचे सेट येतात, पॉईंट येतात जे की कॉमन आहेत दोन्हीही सेटमध्ये. सो सिमिलरली नेक्स्टमध्ये आहे असंच लिहायचं. युनियन विचारला, युनियन म्हटलं की होल अल्फाबेट येणार, होल सेट येणार सगळे. ए युनियन बी युनियन ए इंटू बी युनियन ए इंटू सी. सो ए इंटू बी आणि ए इंटू सी ऑलरेडी वरती काढल्या
3 नंबरच्या पॉईंटमध्ये. सो ॲज इट इज ते लिहून घ्यायचे ए इंटू बी आणि ए इंटू सी. सो युनियन म्हणजे दोन्हीतले सगळे अल्फाबेट्स, ए इंटू बी आणि ए इंटू सी मधले सगळे अल्फाबेट्स होल ब्रॅकेट्स त्यामध्ये येणार. सो ए इंटू पी, ए इंटू ए कॉमा पी, ए कॉमा क्यू, ए कॉमा आर, बी कॉमा पी, बी कॉमा क्यू, बी कॉमा आर. युनियन म्हणजे सगळे येणार. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 नंबरचं एक्झाम्पल. ए बी सी 3 सेट दिलेले आहेत. यामध्ये सेट ए मध्ये 1 2 3 व्हॅल्यू आहेत, सेट बी मध्ये 3 4 आणि सेट सी मध्ये 4 5 6 अशा व्हॅल्यू आहेत. त्यामध्ये फर्स्ट फाइंड करायचे ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी, सेकंड ए इंटू बी युनियन ए इंटू सी, थर्डमध्ये ए इंटू इन ब्रॅकेट बी युनियन सी, फोर्थमध्ये ए इंटू इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी, अँड लास्ट 5 नंबरला प्रूफ दॅट ए इंटू बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी. सो ट्राय करा, बघा तुम्हाला सॉल्व होते का एक्झाम्पल. फर्स्ट ए इंटू बी, ए इंटू सी दोन्ही ब्रॅकेट आहेत, 1 बाय 1 ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. ए इंटू बी, ए इंटू बी मध्ये काय येतील, ए या सेटमध्ये ज्या 3 व्हॅल्यू आहेत 1 2 3 त्या कम्पेअर करायच्या बी या सेटमधल्या व्हॅल्यूला, ज्यामध्ये की 2 व्हॅल्यू आहेत 3 आणि 4. सो 1 कॉमा 3 1 कॉमा 4, 2 कॉमा 3 2 कॉमा 4, 3 कॉमा 3 3 कॉमा 4. त्यानंतर इंटरसेक्शन ए इंटू सी. सो इंटरसेक्शनचा सिम्बॉल दिलेला आहे साईडला, डायरेक्टली सॉल्व केले. इंटरसेक्शन ए इंटू सी, ए इंटू सी, ए आणि सी हे दोन्ही सेट कम्पेअर करायचे. 1 कॉमा 4 1 कॉमा 5 1 कॉमा 6, अगेन 2 कॉमा 4 2 कॉमा 5 2 कॉमा 6, and last 3 comma 4 3 comma 5 3 comma 6. so intersection means common elements, common bracket. आता कोणते तयार झाले ते बघा 1 by 1. so 1 comma 4 and 2 comma 4 and last आहे 3 comma 4. सो आपले हे फायनल आन्सर आले. सिमिलरली सेकंड आहे, सेकंडमध्ये फक्त युनियन दिलेलं आहे. युनियनमध्ये काय येणार, सगळे ब्रॅकेट्स येणार. युनियन मीन्स सेट ए आणि सेट बी जे काय 2 सेट असतील, मग ए इंटू बी असो किंवा ए इंटू सी असो, युनियन असेल तर त्यामधले सगळे इलेमेंट्स तुमचे येणार. बघा सॉल्व करून सेम हेच येतात का इलेमेंट्स. सेम येतील तुमचे इलेमेंट्स जे की स्क्रीनवरती दिसतात. 1 कॉमा 3 1 कॉमा 4 1 कॉमा 5 1 कॉमा 6 2 कॉमा 3 2 कॉमा 4 2 कॉमा 5 2 कॉमा 6 3 कॉमा 3 3 कॉमा 4 3 कॉमा 5 अँड 3 कॉमा 6. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. त्यातला जो क्वेश्चन थर्ड आहे तो म्हणजे ए इंटू बी युनियन सी, आणि सेम त्याच्यावरच डिपेंड आहे बी इंटरसेक्शन सी, जो की 4th नंबरला आहे. ए इंटू बी युनियन सी, बी युनियन सी पहिल्यांदा सॉल्व करून घेऊया. बी युनियन सी, बी युनियन सी बी युनियन सी पहिल्यांदा सॉल्व करायचा. मग बी आणि सी ह्या सेटमधले सगळे इलेमेंट्स येणार.
मग बी युनियन सी म्हणजे बी या सेटमध्ये कोणत्या व्हॅल्यू आहेत क्वेश्चनमध्ये 3 आणि 4 आणि सी मध्ये 4 5 6. बी युनियन सी म्हणजे काय येणार 3 4 5 6 हा सेट तयार होणार जो की लिहून घेतलेला आहे बेसिक सेट पहिला. बी युनियन सी इज इक्वल टू 3 4 5 6. ए ॲज इट इज सेट लिहिलेला आहे 1 2 3. देन नेक्स्ट आपल्याला सॉल्व करायचं ते कार्टेशियन प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ए इंटू बी युनियन सी इज इक्वल टू 1 3 1 4 1 5 1 6. नेक्स्ट 2 3 2 4 2 5 2 6 and last one 3 3 3 4 3 5 and 3 6. So A into B union C is equal to हे आपले ब्रॅकेट्स तयार झाले. सेम फोर्थमध्ये आहे इंटरसेक्शन. फक्त बी युनियन सीच्या ऐवजी बी इंटरसेक्शन सी येईल. बी आणि सी ह्या सेटमध्ये कॉमन एलिमेंट्स कोणते येतात 4. 4 हा एकच कॉमन एलिमेंट्स येतोय बी इंटरसेक्शन सी मध्ये आणि ए हा सेट ॲज इट इज लिहायचा जो की इथे दिलाय ए इंटू बी इंटरसेक्शन सी. सो बी इंटरसेक्शन सी मध्ये ॲज इट इज 4 4 ही एकच व्हॅल्यू येते कॉमन आणि ए हा सेट ॲज इट इज लिहायचा 1 2 3. ए हा सेट ॲज इट इज 1 2 3. देन नेक्स्ट ए इंटू बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू 1 4 1 1 4 2 4 3 4. कारण की बी इंटरसेक्शन सी मध्ये सिंगल व्हॅल्यू आहे त्यामुळे हे सेट्स आपले तयार झाले. अँड लास्ट 5 नंबरचं एक्झाम्पल आहे ते आता आपण सॉल्व करूया. सो लास्ट आहे LHS इज इक्वल टू RHS. त्यामध्ये आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. LHS म्हणजे काय दिले ए इंटू बी इंटरसेक्शन सी आणि RHS मध्ये ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी. सो पहिल्यांदा लेफ्ट हँड साईड जे आहे ते आपण सॉल्व करूया. ए इंटू बी इंटरसेक्शन सी. सो बी इंटरसेक्शन सी ॲन्सर आपण फोर्थमध्ये काढलेलं आहे त्याचा ॲन्सर 4 आलेलं आहे. ए इंटू बी इंटरसेक्शन सी पण आपण काढलेले आहेत 1 4 2 4 3 4 ॲज इट इज लिहून घ्यायचे. राहिला आहे RHS लेफ्ट हँड साईडमध्ये. त्यामध्ये ए इंटू बी आणि ए इंटू सी जे की वरती आपण हे दोन्हीही कॅल्क्युलेट केलेले आहेत ते ॲज इट इज लिहायचे. ए इंटू बी म्हणजे काय येईल 1 3 1 4 2 3 2 4 3 3 3 4. देन नेक्स्ट ए इंटू सी 1 4 1 5 1 6 2 4 2 5 2 6. देन 3 4 3 5 3 6. देन नेक्स्ट दोन्ही सेटमध्ये इंटरसेक्शन म्हणजे कॉमन कोणकोणते ब्रॅकेट येतात. सो 1 आणि 1 4 2 4 अँड लास्ट 3 4. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड LHS इज इक्वल टू RHS. A इंटू बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी. सो दोन्ही साईड काय आहेत सेम आहेत इक्वल आहेत. सो नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 7 एक्झाम्पल नंबर 8. सो एक्झाम्पल नंबर 8 आहे त्यामध्ये ABST हे 4 सेट दिल्यात. ए ह्या सेटमध्ये 1 2 3, बी ह्या सेटमध्ये 2 3 4, एस ह्या सेटमध्ये 1 3 4 आणि टी ह्या सेटमध्ये 2 4 5. देन फाइंड करायच्यात खाली 2 क्वेश्चन दिलेले आहेत. ए इंटू बी इंटरसेक्शन एस इंटू टी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी इंटू बी इंटरसेक्शन टी. अँड सेकंड ए इंटू बी इज नॉट इक्वल टू बी इंटू ए. सो सॉल्व करा तुम्ही हे एक्झाम्पल. नाही सॉल्व झालं तर तुम्हाला PDF मध्ये हे मिळेल. सो ट्राय करा सॉल्व करायचा. त्यानंतर नेक्स्ट जे आपण घेणार आहे ते म्हणजे लॉज घेणार आहे. हे सेट थेरीमधला जो लास्टचा कंटेंट आहे ते लॉज आहे. त्यामध्ये फर्स्ट लॉ आहे डी मॉर्गन्स लॉ. फॉर एनी टू सेट्स इफ ए अँड बी. सो ए युनियन बी
complement is equal to A complement intersection B complements. So second, A intersection B whole bracket चा complement is equal to A complement union B complements. सो हे जे लॉज आहेत हे लॉचे स्टेटमेंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक्झामसाठी IMPA. सो म्हणजे मोस्ट ऑफ दी पडले जातात स्टेटमेंटसाठी ड्युअलिटी लॉज जे आहेत ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात सो डी मॉर्गन्स लॉमध्ये हे 2 स्टेटमेंट्स आहेत. सेकंड कम्युटेटिव्ह लॉजमध्ये A इंटू बी इज इक्वल टू B इंटू A. अल्टरनेटिवली पोझिशन आहे A इंटरसेक्शन B इज इक्वल टू B इंटरसेक्शन A. देन नेक्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ A इंटरसेक्शन in bracket B union C is equal to A intersection B union A intersection C. Then next A union in bracket B intersection C is equal to A union B intersection A union C. Then associative laws means A union B union C is equal to A union B union C. Then next similarly A intersection B bracket complete intersection C is equal to A intersection in bracket B intersection C. Next idempotent law मध्ये म्हटले A union B is equal to A and A intersection A is equal to A. इझी आहे सगळ्यात लॉ. idempotent law A union A is equal to A हेच आन्सर येणार आहे आणि A intersection A is equal to A. So next law, distributive law. So distributive law, next law आहे identity law. Identity laws मध्ये A union phi is equal to phi. Phi म्हणजे is equal to A. Phi म्हणजे null set, empty set जो की आपण स्टार्टिंगला डेफिनेशन मध्ये बघितलेले A union phi is equal to A. A या सेटमध्ये समथिंग 1 2 3 ह्या जर व्हॅल्यू असतील आणि phi म्हणजे नल सेट असतो रिकामा सेट ज्यामध्ये काही येत नाही. सो A युनियन phi म्हणजे यातले दोन्हीही सेटमधले सगळे इलेमेंट्स येणार. युनियन म्हणजे होल इलेमेंट्स येणार. पण phi ह्या सेटमध्ये तो रिकामा असतो नल सेट त्याला एम्प्टी सेट म्हणतो ज्यामध्ये व्हॅल्यू येत नाहीत. मग A युनियन phi is equal to A. A intersection U is equal to A. A union U म्हणजे युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू कॅपिटल U इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. त्याने युनिव्हर्सल सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते हे A ह्या सेटमध्ये असणार. देन A इंटरसेक्शन phi इज इक्वल टू phi. देन नेक्स्ट लॉ आहे कॉम्प्लिमेंट लॉज. A union A complement is equal to universal set. A intersection A complement is equal to phi. U complement U म्हणजे universal set is equal to phi आणि phi complement is equal to universal set. Then next inverse law. इन्व्हर्स लॉ आहे. हे लॉ जे आहे ते एक्झाम्पल आत्तापर्यंत जे सेटचे तुम्ही बघितलेले आहेत ते इथलं कोणतंही एक्झाम्पल अप्लाय करून बघा. ह्या कोणत्याही लॉला आन्सर तुमचं सेम येईल जे की इथं लॉजच्या कंडिशन ज्या दिल्यात त्यानुसारच तुमचा आन्सर येईल. आणि मे बी ह्यातले सगळे टाईप्स जे आहेत यातले लॉजचे या सगळ्या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी तुम्हाला पाठीमागे जे एक्झाम्पल घेतले त्यामध्ये ओरल ह्यातले सगळे टाईप्स झालेले आहेत. इन्व्हर्स लॉ, if A is any set, U is the universal set and phi is the null set, then A union A complement is equal to U and A intersection A complement is equal to phi. Next, domination law. Domination law
union universal set is equal to universal set. A intersection phi is equal to phi. Then next, absorption's law. A union in bracket A intersection B is equal to A, and A intersection in bracket A union B complement is equal to A. Then in evaluation law, A complement whole bracketचा complement is equal to A. then complement get cancel, so शिल्लक राहिलेला आहे A असंही कन्सिडर करू शकता, किंवा A कॉम्प्लिमेंट जो आहे त्याचा कॉम्प्लिमेंट जरी कॅल्क्युलेट केला तर आन्सर A हेच येणार आहे तुमचं. नेक्स्ट आहे ड्युअलिटी लॉ. ड्युअलिटी लॉमध्ये 2 कंडिशन्स दिलेले आहेत. इफ युनिव्हर्सल सेट इंटरसेक्शन A युनियन B इंटरसेक्शन A इज इक्वल टू A. phi union A intersection B union A equal to A. Then duality law. Duality law मध्ये हे जे 2 स्टेटमेंट बघितले, त्यानंतर खाली म्हटलेलं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द युनियन ऑफ 2 सेट्स इज इक्वल टू द इंटरसेक्शन ऑफ देअर complements, and the complements of the intersection is A complement in bracket B union C is equal to A difference in bracket B union C is equal to A difference B bracket complete intersection A difference C. So A difference in bracket B intersection C is equal to A into B union A into C. A into B म्हटलं नाही, डिफरन्स आहे A डिफरन्स B आणि A डिफरन्स C. So next, A difference B and B difference A is equal to A intersection B complement B intersection A complement, and the last, A difference B union B is equal to A union B. A difference B intersection B is equal to phi. So हे आपलं होतं युनिट नंबर 2 सेट थेरी. प्रिव्हियस लेक्चरला आपण युनिट नंबर 1 होतं सेट थेरी, जे की आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टार्ट करणार आहे उद्या मॅट्रिक्स. मॅट्रिक्स जे आहे ते स्टार्ट करू. सो आज इथं आपण स्टॉप करू. थँक्यू.